पक्षाचे नेते अंबादास दानवे सध्या आपल्यासोबत आहेत. दानवेजी, आपण पाहतोय संसदीय कार्यदलाची ठाकरे पक्षाची दिल्लीत बैठक आहे, मात्र फुटीर 6 खासदार उपस्थित नाहीयेत. दानवेजी, माझा आवाज पोहोचतोय? बऱ्याच गोष्टी आहेत, मला वाटतं ह्या आज उद्या सगळ्या क्लिअर होते. पण ठाकरे पक्षाकडून व्हिप जारी करण्यात आलेला आहे, त्यामुळे खासदारांना उपस्थित राहणं बंधनकारकच आहे. मात्र हा व्हिप धुडकावत खासदार कुणीही उपस्थित नाहीये. आता व्हीपचं पालन नाही केलं तर त्याच्याविषयी काय काय कारवाई करायची ते पक्ष आहे ना त्याच्याविषयी सक्षम. करण्याची आवश्यकता नाही. दानवेजी, आम्ही माध्यमात एक अशी सुद्धा बातमी होती की तुमच्याकडून सुद्धा एका खासदाराची मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. तर काय तुम्ही नेमके प्रयत्न केले आणि मनधरणी करण्यात यशस्वी ठरलाय का? नाही, असं पर्सनल कोणी मनधरणी करणं अशातला काही भाग नाहीये. संपर्क सगळेच आम्ही एकमेकांच्या जवळचे आहोत, असे काही आम्ही दूरचे नाहीये कोणी. त्याच्यामुळे एकमेकांच्या संपर्कात असतोच, तसा संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. दानवेजी, मग तुम्ही कुठल्या खासदारांना संपर्क साधला या 6 पैकी, की 6 खासदारांशी तुमचा संपर्क झाला, बोलणं झालंय का? नाही, असं मी स्पेसिफिक कोणाचं नाव नाही घेणार, पण अशा पद्धतीनं पक्षाच्या वतीने निश्चित प्रयत्न झालेले एवढं नक्की. मग त्या प्रयत्नांना यश आलं नाही असं दिसतंय? येईल अशी आशा बाळगतो मी. तुम्हाला आशा, विश्वास असल्याचं पाहायला मिळते, कारण पण या बैठक सुरू होऊन आता अर्धा तास उलटून गेलाय, मात्र एकही खासदार उपस्थित नाहीयेत. का तुम्हाला इतका विश्वास आहे? कोणी काही कारण कळवले का ते बघावं लागेल. गैरहजर राहिला म्हणून लगेच हे नाही, कोणी काही कारण कळवले असू शकतात, ते चेक करून मगच करू ना. आता मी तर दिल्लीत नाहीये, दिल्लीत मान्य राऊत साहेब आहेत, अरविंद सावंत साहेब आहेत, ते बघतील संसदीय मंडळाचा त्यांचा विषय आहे. नक्कीच, त्यामुळे आता तुमच्या पक्षाकडून काय कारवाई होते हे पाहावं लागेल. दानवेजी, धन्यवाद प्रतिक्रियेसाठी. तर महत्त्वाची बातमी दिल्लीमधून आहे. दिल्लीमध्ये ठाकरे पक्षाच्या संसदीय कार्यदलाची सध्या बैठक सुरू आहे.